नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. सावरकरांचा धगधगता जीवनपट काव्यरूपातून मांडला आहे, असे प्रतिपादन BMCC कॉलेजचे माजी प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांनी केले. सदानंद जोशी यांच्या गीत मृत्यूंजय या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुभाष देसाई उपस्थित होते. देशपांडे म्हणाले, काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी सावरकर जेव्हा अंदमान तुरुंगाच्या दारात पोहोचले तेव्हा त्यांच्या गळ्यात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे हे दर्शवणारे 2 बिल्ले होते. तिथला रखवालदार म्हणाला, सावरकर, तुम्ही आता 2 पायांवर तुरुंगात येत आहात, जाताना मात्र 4 खांद्यांवरच जाल. सावरकर त्या रखवालदाराला म्हणाले, तुझ्या राणीचं राज्य तोपर्यंत टिकायला तर हवं ना, असा सावरकरांचा आत्मविश्वास होता आणि जाज्वल्य देशभक्ती होती. जोशींनी लिहिलेल्या काव्यातून सावरकरांचं आयुष्य उत्तम प्रकारे व्यक्त झाले आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. खलनायकाची भूमिका साकारणे कलाकारासाठी आव्हान असते, असे मत प्रसिद्ध अभिनेते नागेश भोसले यांनी व्यक्त केले. DR फिल्म्स निर्मित नागेश भोसले यांची प्रमुख भूमिका असलेला पावर हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अभिनेत्री निशा परुळेकर, दिग्दर्शक विजय राणे, निर्माते धनजी पटेल, दिनेश चौधरी, श्रेयस परांजपे, राजू मेश्राम यावेळी उपस्थित होते. नागेश भोसले म्हणाले, प्रेक्षकांनी आपल्याला ठराविक चौकटीमध्ये अडकवून ठेवू नये यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्न करत असतो. नायकाची भूमिका करताना कलाकाराला ठराविक साचेबद्ध अभिनय करावा लागतो. खलनायकाची भूमिका करताना कलाकारांच्या अभिनयाचा कस लागतो. त्यामुळे नायकापेक्षा खलनायक साकारणे आव्हान असते. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एखाद्या कलाकारांची भूमिका गाजली की त्याला त्याच भूमिकेमध्ये अडकवून ठेवले जाते, परंतु त्यामुळे कलाकाराला इतर भूमिका करणे जमत नाही. त्यापेक्षा खलनायकाला वेगवेगळ्या भूमिका करण्यासाठी नेहमी वाव असतो. निशा परुळेकर म्हणाल्या, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आता विविध धाडसी प्रयोग होत आहेत. प्रेक्षकांना नायक प्रधान चित्रपट पाहण्याची सवय आहे. अशा प्रेक्षकांपर्यंत नायिका प्रधान चित्रपट पोहोचवणे आव्हान असते. पुण्यातील मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून भरघोस मदत मिळेल, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. औंध येथे पुणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भारतरत्न स्वरभास्कर कैलासवासी भीमसेन जोशी कला मंदिर आणि महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुरेश कलमाडी, ॲडव्होकेट वंदना चव्हाण, आमदार गिरीश बापट, विनायक निमन, मोहन जोशी, महापौर वैशाली बणकर, नगरसेवक सनी निमन, नगरसेविका संगीता गायकवाड, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, पुणे शहर शैक्षणिक केंद्रासह उद्योगनगरी, माहिती तंत्रज्ञानाचे शहर आहे. त्यामुळे चाकण येथे विमानतळ, मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रही उभारले जाणार आहे. पुण्याला मेट्रोपॉलिटन सिटीचा दर्जा मिळत असताना तेथील पाणी, दळणवळण या पायाभूत सुविधांचाही विचार केला जात आहे. पुण्यातील वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे मेट्रो प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून केंद्र सरकारकडून भरघोस मदत मिळेल. दुष्काळामुळे राज्य सरकारने 10.25 लाख जनावरांसाठी राज्यभरात छावण्या उभारल्या. रोजगार हमी योजनेची कामे केली. मात्र विविध सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन दुष्काळग्रस्त भागामध्ये काम केले. पाण्यासाठी टँकर, सिंटेक्सच्या टाक्या दिल्या. तलावातील गाळ काढून पाणी साठवणुकीसाठी प्रयत्न केले. भविष्यात कमी पाऊस पडल्यास दुष्काळ निर्माण होऊ नये यासाठी सिंचन योजना राबवल्या जाणार आहेत. शहराचे वैभव केवळ पैशावर ठरत नसते, सांस्कृतिक जीवन महत्त्वाचे असते. शहरे मोठी होतात मात्र त्यांच्यातला जिवंतपणा नसतो, पण पुण्यात हा जिवंतपणा आहे. कला मंदिर आणि उद्योग भवन उभारल्याने पुण्यात सांस्कृतिक आणि औद्योगिक परंपरा जपली जाईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले,
वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पुणे शहरातील वाहतुकीची समस्या पाहता दुसऱ्या टप्प्यातील स्वारगेट ते चिंचवड या मार्गाचे विस्तारीकरण करून कात्रज ते निगडी या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली जाईल. दुचाकी, चारचाकी किंवा PMPLने पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी या मार्गांचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठीचा खर्च दोन्ही महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कलाकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या साहित्य कला व सांस्कृतिक विभागाची स्थापना करण्यात आली आहे. आदरणीय शरद पवार साहेब, अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या साहित्य कला व सांस्कृतिक विभागाची सुरुवात व स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती अभिनेते प्रसाद लिमये आणि पक्षाचे सरचिटणीस अमोल नाडकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. लिमये म्हणाले, इतर सर्व पक्षाच्या चित्रपट क्षेत्र व त्यासंबंधी इतर क्षेत्रासाठी संघटना कार्यरत आहेतच, परंतु राष्ट्रवादीने या इतर पक्षाप्रमाणे कोणत्याही प्रकारची संघटना उभारली नाही. साहित्य कला व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी त्यांच्या प्रयत्नांनी गेली 15 ते 20 वर्षे सतत चित्रपट, नाट्य व साहित्य विभागात विशेष योगदान दिले असून या विभागाला आदरणीय पवार साहेबांची परवानगी मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे पवार साहेबांनी हा विभाग सुरू होण्याच्या आधीच एक गोष्ट खाबियांना सांगितलेली आहे की या विभागाचा व राजकारणाचा, निवडणुकीचा कोणत्याही प्रकारे संबंध येता कामा नये, तरच काम नीट होईल. नाडकर्णी म्हणाले, हा विभाग चित्रपट, नाटक आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांसाठी काम करणारा असून आज ज्या लोककला लोप पावत चालल्या आहेत त्यांना पुन्हा नवे व्यासपीठ निर्माण करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तसेच विविध साहित्य जोपासण्याचाही पूर्ण प्रयत्न करेल. मग त्यात मराठवाड्यापासून ते कोकणपर्यंत सर्व साहित्यकांचे प्रश्न सोडवण्यास मदत करेल. या विभागाच्या माध्यमातून तमाशा कलावंत, मेकअप, लाईट्स, स्पॉट बॉय या सर्वांना पूर्णतः कशी मदत होईल याकडे आमचे जास्त लक्ष असणार आहे. पुण्याबरोबर इतर संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या सर्व कलाकार व तंत्रज्ञ यांना आमची विनंती आहे की तुमच्यासाठी एक उत्तम असे व्यासपीठ या निमित्ताने खुले झाले आहे, तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही नाडकर्णी यांनी सांगितले. बाजारभावापेक्षा 25% दराने झालेल्या खरेदीची दक्षता विभागांमार्फत चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. शिक्षण मंडळाने केलेल्या या खरेदीबाबतची माहिती सजग नागरिक मंचचे विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी दिली. शैक्षणिक वर्ष संपता शिक्षण मंडळाने कोरस ॲक्युरा या कंपास पेट्या खरेदी केल्या. मंडळाने 32,000 कंपास पेट्यांची ही खरेदी प्रत्येकी ₹75.90 या दराने करण्यात आली आहे. कंपास पुरवण्यासाठी ज्या 3 निविदा पात्र ठरल्या होत्या त्यातील हा सर्वात कमी दर होता. त्यानुसार मंडळाने ही खरेदी केली असली तरी या खरेदीत मंडळाने ₹6.5 लाख जादा दिले आहेत. हजारो कंपास पेट्या खरेदी करताना मंडळाच्या सदस्यांनी बाजारभावाची चौकशी का केली नाही आणि जादा दराने आलेल्या निविदा सर्व प्रशासनाने का मंजूर केल्या, असा प्रश्न सजग नागरिक मंचने उपस्थित केला आहे. शिक्षण मंडळाचे सदस्य आणि अधिकारी यांचा खरेदीशास्त्राचा अभ्यास नसल्याने अशा प्रकारे जनतेचा पैसा वाया जात आहे. त्यामुळे मंडळाकडे असलेले खरेदीचे सर्व व्यवहार काढून घ्यावेत, अशीही मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या संदर्भात शिक्षण मंडळ प्रमुख बाबा धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या संदर्भात आयुक्तांकडे खुलासा करण्यात आलेला आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध
सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। महापालिका प्रशासनाच्या 5 रुग्णालयांचे खासगीकरण करण्यात येणार आहे। या विरोधात सोशलिस्ट युवजन सभा आरोग्य सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली। महापालिकेच्या 5 रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे। हे खासगीकरण थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा सोशलिस्ट युवजन सभा आरोग्य सेनेने दिला आहे। महापालिकेच्या मालकीच्या वानवडी, कोथरूड, बोपोडी आणि एरोडा येथील रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्याच्या निविदाही मागवण्यात आल्या आहेत। या रुग्णालयांचे खासगीकरण केल्यास सामान्य रुग्णांना त्याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागणार आहे। ही बाब लक्षात घेऊन ही प्रक्रिया थांबवावी या मागणीसाठी आरोग्य सेनेच्या वतीने महापालिका भवनासमोर निदर्शने करण्यात आली। त्यावेळी हा इशारा देण्यात आला। आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या आंदोलनात डॉक्टर नितीन केतकर, डॉक्टर वर्षा गुप्ते, लक्ष्मीकांत मुदडा, प्राध्यापक प्रमोद दळवी, ॲडव्होकेट सुधीर निरफराके, ॲडव्होकेट संतोष मस्के, अतुल रुणवाल, संतोष जाधव, संध्या बहिरट, वर्देंद्र कट्टी, रमाकांत सोनवणी, शरद बेनुस्कर, गणेश बाबर, पूजा बहिरट, निहार वैद्य आणि मनोज माने आदी सहभागी झाले होते। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।